बागलाण तालुक्यातील सटाणा नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक उत्साहपूर्ण आणि शांततेत संपन्न झाली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून चेतन शिवाजी रौंदळ यांनी नगरसेवकपदी निवडून येत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। चेतन रौंदळ हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात ते सक्रियपणे सहभागी होत असतात। त्यांच्या या सामाजिक कार्याची पावती मतदारांनी निवडणुकीत दिली आहे। विजयानंतर बोलताना चेतन शिवाजी रौंदळ यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 2 मधील उपलब्ध असलेली ओपन स्पेस विकासाच्या दृष्टीने सुयोग्यरित्या विकसित करण्यात येणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल। प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी मला जी संधी दिली आहे ती मी सोन्यात रूपांतरित करेन। नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। चेतन रौंदळ यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून आपण निवडून आला आहात, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? एवढंच म्हणेल की जे प्रेम माझ्यावर भरभरून दिलेलं आहे जनतेने, त्यांच्या विश्वासाची जाणीव ठेवणार आणि त्यांच्यासाठी अहोरात्र झटणार। प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही आता कशा पूर्ण करणार आहात? सध्या तरी जे ओपन प्लेस आहेत, जे माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे ओपन प्लेस आहेत ते सध्या डेव्हलपमेंटच्या गरजेचं आहे। त्यांना ग्रीन जिम झाली, नंतर तिथे जॉगिंग ट्रॅक झाला, अशा काही सुविधा, नंतर स्ट्रीट लाईट झाले, नंतर रस्ते आहेत काही खराब, ते रस्ते काँक्रिटीकरण करणे, नंतर जॉगिंग ट्रॅक आपला नामपूर रस्ता आहे, तिथे बरेचसे पाय फिरणारे आहेत, वयस्कर लोक सकाळी सायंकाळी, त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक आपण नामपूर रस्त्याला करू। आमदार दिलीप बोरसे आहेत, त्यांना हाताशी धरून जे कामं करता येतील प्रभागात ते आपण काम करू। आता युवकांसाठी काही नवीन प्रोजेक्ट असतील जे आपण आणू शकतो। कंपनी जर छोटी मोठी जर आपल्या तालुक्यात येत असेल आमदारांच्या सहकार्याने किंवा सरकार आपलं आहे सरकारच्या ह्याच्याने, त्याच्या हेतूने मग कसं आहे थोडे हातभार लागतील, युवकांना संधी मिळेल, नवीन संधी मिळतील। पाणीची समस्या जर आली तर मग त्याच्यासाठी आपण पाणी पुरवठा करू वेळोवेळी। मला जे बी प्रभाग क्रमांक 2 मधून नागरिकांनी, सगळ्या माता भगिनींनी जे भरघोस मतं देऊन मला निवडून आणलेलं आहे आणि जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करेल आणि प्रभाग आपला कसा स्वच्छ आणि सुंदर राहील याच्याकरता हमेशा झटेल।